सोबत सुप्रिया सुळे सुद्धा आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सुप्रिया सुळेजी, आपण बघतोय ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली ते फोटो आता समोर आलेले आहेत, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. हेच तर त्यांचं कुटुंब गेले 75 दिवस म्हणते. ह्याच्यासाठीच तर न्याय मागतंय त्यांचं कुटुंब. हे जो रिपोर्टर, तुमच्या चॅनलवाल्यांना विचारा, जो रिपोर्टर आणि बीडला गेला, जो रिपोर्टर आणि कॅमेरामॅन बीडला गेलेले, ते येऊन ओक्साबोक्शी रडलेले आहेत. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आणि एक क्रूर पद्धतीने त्यांची हत्या केली हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती होतं. त्याच्यात कुठली नवीन माहिती आहे? हा लढा कशासाठी आहे? हा त्या गरीब कष्ट करणाऱ्यातल्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाची हत्या झालेली आहे. आणि ही क्रूर हत्या करताना ही मस्ती येते कुठून? ही मस्ती येते कोणीतरी सत्ता मागे असल्यामुळे ही मस्ती सुचली. नाही, माणसं कोणाची आहेत? आणि ही पहिली हत्या नाहीये. माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने संतोष भाऊची हत्या झाली, या लोकांना फास्ट ट्रॅक कोर्ट मधून चौकात फाशी दिली पाहिजे सगळ्यांच्या समोर. सुप्रिया, तुम्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करताय. खरं तर तुम्ही मस्ताजोगमध्ये जाऊन आलेले आहात, कुटुंबियांशी तुम्ही बोललेला आहात, त्यांचं दुःख तुम्ही बघितलंय. मोठे मोठे मोर्चे निघाले, त्या ठिकाणी सुद्धा दुःख बघायला मिळालेलं आहे. पण ज्या पद्धतीने हे फोटो येतात, ते फोटो बघितल्यानंतर खरंच वेदना होत आहेत. या परिवारावरती काय काय सध्या वाटत असेल, त्यांना काय होत असेल? याचा विचार उभा महाराष्ट्र करतंय, पण कधी ते सरकार न्याय देणार? आपण त्या बिचाऱ्या मुलांच्या वडिलांना नाही हो परत आणू शकत. कधी तर त्या मुलांचे अश्रू बघा. ती लेक 12वीची परीक्षा देत होती, काय वेदना होत होत्या. त्या बिचाऱ्या लेकराचा वाढदिवस होता, त्या दिवशी त्याचे वडील, त्याचे बाबा नव्हते, ते परत येणार नव्हते. पण हे सरकार डिफेंड करतंय ज्यांनी ह्यांना ही मस्तीची संधी दिली. दिस इज एरेगन्स ऑफ मनी अँड पॉवर. ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे यांची. कुठून येतंय सांगा मला तुम्ही. किती दुर्दैवी आहे हो हे. आज मी सांगते पुन्हा पुन्हा, हे जे सरकार आहे ना, या सगळ्या कुटुंबांच्या अश्रूवर उभं आहे सरकार. निश्चित. का त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही हा माझा प्रश्न आहे. ज्या वाल्मिक करारावर आरोप झाले त्याच्यावर अनेक FIR जे आहेत, मला प्रश्न आहे की 2 त्यातले जे मोठे गुन्हे आहेत ते वगळलेले आहेत या फायनल रेकॉर्ड मधून. मी ट्विट केलंय त्याच्याबद्दल. का केलंय मग तसं? का करतायत हे? वाल्मिक कराडला कोण प्रोटेक्ट करताय? कोण प्रोटेक्ट करतंय? वेळोवेळी असा प्रकारचा प्रश्न सुद्धा विरोधकांकडून असेल तो उपस्थित करण्यात आलेला आहे. अहो, त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, तमाम महाराष्ट्राला माहिती आहे. या सरकारने मान्य केलं पाहिजे ना, ही सरकार का अशा लोकांना प्रोटेक्ट करतंय? निश्चित. धन्यवाद सुप्रियाताई, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.